आम्ही फुलेंनी आत्ताच एक अशी प्रतिक्रिया दिली की 45 नगरसेवक ठाकरेंचे शिंदेच्या शिवसेनेत येणार आहे, त्यामुळे त्यांचा आकडा वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये महापौर हा शिंदेच्या शिवसेनेचाच होणार। बघा, आमचा मित्र पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी जर का अशी माहिती दिली असेल की जर का ठाकरे गटाचे काही नगरसेवक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर त्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो। महायुतीमध्ये ते आमच्या सोबतच आहेत, पण महापौरपदाचं स्वप्न बघणं हे काही गैर नाही। ते प्रत्येक पक्षाला असं वाटतं आमचा महापौर बसला पाहिजे। आम्ही संख्येने 89 आहोत आणि हेही स्पष्ट करू इच्छितो की काही दिवसातच आमचाही आकडा बऱ्यापैकी वाढणार आहे। म्हणजे ऑपरेशन कमळ देखील चालू करणार आहात किंवा झालेला आहे? ऑपरेशन लोटस राबवणार का? बघा, असं आहे की ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं। आमची कार्यपद्धती, आम्ही करत असलेलं काम याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे। कुठल्याही पक्षातनं कोणी निवडून आलं तरी नेहमी आमच्या कार्यपद्धतीबद्दल आणि आम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी सिद्ध असतो, एखादा कार्यक्रम, एखादं विजन करताना आम्ही सिद्ध असतो, त्यामुळे अनेकांना आमचं आकर्षण आहे। त्यामुळे आमच्या इकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। आज डिस्क्लोज करणार नाही, योग्य वेळेला करू आणि जेवढं संख्याबळ आवश्यक असतं तेवढं आमच्याकडेही असेल एवढं तुम्हाला आज खात्रीने सांगतो। त्यांच्याकडे येणारी 45चा आकडा आहे, तुमच्याकडे येणारा 20चा आकडा असेल का? मग उरलेला जो काही आहे म्हणजे पूर्ण ठाकरे गट संपवला जाणार का महापालिकेतला? बघा, असं आहे की कोणाकडे किती नगरसेवक येणार आहे ते त्यांच्याकडे खात्रीला एक वृत्त असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं। आमच्याकडे जो आकडा आहे तो आज आम्ही यासाठी सांगणार नाही। काही गोष्टींसाठी थोडं वाढ बघितलेलं बरं असतं, पण एवढं नक्की सांगतो, ज्यांचे नगरसेवक जास्त आहेत त्यांचा महापौर बसणार आणि काही धोरणं सुरुवातीला ठरलेली आहेत, त्यानुसार 5 वर्ष चालणार। तुमचं ऑपरेशन लोटस कधीपर्यंत राबवलं जाणार? परत मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो, ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं। त्यासाठी आम्हाला विशिष्ट वेळ काळ बघण्याची आवश्यकता नसते। आज जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण बघत आहोत किंवा जे काही ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा आज सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं का की लोटस याच्यावरती लक्ष असल्याशिवाय सगळं होत असेल? आम्ही आपलं त्रयस्थपणे हे सगळं बघतोय, लांबून बघतोय, जे ज्या पक्षात चाललंय ते सगळं करतायत, पण आम्ही मात्र सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत। पण आपण जर बघितलं तर आता सध्या ठाकरे गटाचे जे लोक आहेत ते नगरसेवक जास्त आहेत। कुठल्या पक्षातले नगरसेवक घेणार आहात किंवा काय नेमकं काहीतरी स्ट्रॅटेजी कसली असेल ना? कारण लोटस नेहमीच स्ट्रॅटेजी खेळत असतो, त्याप्रमाणे काय स्ट्रॅटेजी? असं आहे की अनेक वर्ष कोका कोलाचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत तो काही कळला नाही। तसं आहे, आमचाही फॉर्म्युला तुम्हाला वेळेवरती सांगू असा डिस्क्लोज करायचा नसतो आज, पण एवढं सांगतो, अनेक लोक संपर्कात आहेत, अनेकांची इच्छा आहे की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे, योग्य वेळेला आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊ। कुठल्या पक्षातले सगळ्यांनी? सर्व पक्षातले। आज महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाचं पद जे ते अपात्र। जळगाव विधान परिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी साधनाजी महाजन आहे, आपण त्यांच्याकडून जाऊया। ताई, काय सांगणार, आज मतदानाचा पवित्र हक्क आपण या ठिकाणी बजावला आहे, काय सांगाल? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीशजी महाजन यांच्या नेतृत्वात नंदूभाऊंचा विजय निश्चित आहे आणि नंदूभाऊ बहुमताने निवडून येतील। संपूर्ण जामनेरचे नगरसेवक या ठिकाणी एकत्र आलेले आहे, काय नगरसेवक फुटू नये म्हणून? नाही, आमचं सगळ्यांचं सोबतच असतो आम्ही नेहमी, मीटिंग असो काही कार्यक्रम असो, आम्ही सगळं एकत्र जातो, एकत्र येतो। विजयाची काय नेमकी खात्री वाटते? नक्की खात्री आहे मला, विजयाची 100% आहे। सर्वात जास्त मतांनी नंदूभाऊ निवडून येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री गिरीशजी महाजन असतील, त्यांच्या विकास कामावर या ठिकाणी निवडणूक लढली जाते। मतदारांचा विश्वास आहे, त्याच्यामुळे विजय निश्चित आहे। महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी शरद तायडे त्यांनी शंका उपस्थित केली की मॅजिक पेनचा वापर या निवडणुकीमध्ये करण्यात येत आहे, कुठेतरी आपलं मत या ठिकाणी गायब होऊ शकतं। नाही, असं काही नाहीये। मॅजिक पेन पारदर्शक व्यवहार आहे। नंदू महाजन विजय होतील नक्कीच, 100%। नक्कीच या ठिकाणी नंदू महाजन या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत ते विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी साधना महाजन यांनी व्यक्त केला आहे। निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा मॅजिक पेनचा वापर करण्यात येत नसून या ठिकाणी
महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे शरद तायडे यांनी जी शंका उपस्थित केली, कुठेतरी शंका ही या ठिकाणी चुकीची असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र महायुतीचे जे उमेदवार आहे शहर आहे नंदकिशोर महाजन ते विजयी होतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.